कर 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 मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि मी तुमचा मित्र अखिलेश ठाकूर पुन्हा एकदा नवीन करकरीत ब्लॉग घेऊन आलोय. तो म्हणजे आज आपल्या करंजा कोंढरीपाड्यामध्येच माझी आत्या राहते. तर आत्याच्या मुलाचा आज साखरपुडा आहे, चिरंजीव पाटील. तर बघूया त्याच्या साखरपुड्याला कशा प्रकारे सर्व काय मॅनेज केलेलं आहे आणि कशा प्रकारे मजा करतील ते तुम्हाला दाखवण्याचा फुल या. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर हा पाठचा ब्लॉग नक्की बघा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण त्याच्या घरी, काय काय केलंय ते बघूया. ओके गाईज, तर आता आपण आलोय आत्याच्या घरी आणि आहे आत्याचं घर. आणि बघूया आपला चिरंजीव काय करते. चिरंजीव जो काय कसास? आता आपण आलोय आत्याच्या घरात आपल्या आणि आपला आत्याचा पोरगा चिरंजीव. बस चिरंजीव बस. चिरंजीव काय आज साखरपुडा आहे, तुला कसं वाटतंय? तुझा खुश आहेस काय? एकदम नक्की खुश आहेस? आणि करण तू काय बोलशील? आज याचा साखरपुडा आहे, एकदम सोय वगैरे केली का नाही? काय काय सोय आहे आज? आणि या साईडला मामा बसलेत. मामा काय आज बोटीला सुट्टी? मग आज मॅनेजमेंट कशी केली? म्हणजे आज जेवायला वगैरे काय आहे? सकला आहे. तोडला का तोडाचा आहे आता? मला बोलावलं नाही मग तोडताना तुम्ही? 8-7:30 वाजता सगळं तोडून ठेवलं. मावर आपला बोटीचा आहे काय विकत आहे? हा विकत घेतलाय ना? अच्छा, मग आता काय आपल्याला जेवण बनवायचा कार्यक्रम आहे काय? जेवण आता बनवते, जेवण बनवते आणि दुपारचं जेवण आला आणि संध्याकाळी 4:30 वाजता साखरपुडा. आत्या कुठे? आत्याला बोला. आता काय तुझ्या छोटे पोराचा साखरपुडा आहे चिरंजीवचा, तर तुला कसं वाटतंय? आनंदी आहेस का? एकदम नवीन सून येईल, एक तर सूनच आली, दुसरी कुठं आहे? दुसरी पहिली सूनच कुठं आहे? बोलव तिला जराशी. ही आहे आपल्या मोठ्या दादाची बायको. वहिनी तुमचं नाव काय? आज तुमचा मोठा मान आहे, म्हणजे तर कशा प्रकारे मॅनेज केलं सर्व? म्हणजे जेवण वगैरे आणि दुसरा काय साखरपुडा कसा काय मॅनेज करशो तुम्ही? म्हणजे संध्याकाळी वाजत निघणार आहे इथून देवलापर्यंत, आपल्या मारुतीच्या देवलापर्यंत. आणि तिथून गाड्या गेलेल्या? गाड्या. मला वाटलं का चालतच नव्हतं आहे काय? गाड्या. आणि आपल्या देवीच्या कमानीजवळ तिथून उतरायचं. बघा मावरा सकाळी किती वाजता तोरला करण? 7:30 वाजता तोरला आणि मला बोलवला पण नाही. कोण कोण आणि ते फुटून ते तरी दाखव. हे बघा काय होता? सकला. आता 2 फुटून काय करू ते मी बोलवतो सकाळी. हे बघ आपला रोहिदास काकाचा मुलगा आहे. नाव सांग तुला. आणि तुझी व्हिडिओ बघलीस का नाही तुम्ही? कसली व्हिडिओ सांग? भवान्यांची नाही ती काय 15 ऑगस्टला नाही का? 26 जानेवारीला. 26 जानेवारी ना? 26 जानेवारीला कसं 15 ऑगस्टला एरिया यालाच आठवण आहे. आणि तुझं नाव सांग. त्याचं नाव सांगायचं आता मूड नाही, नंतर त्याला विचारताय. अनोय काय डायरेक्ट गाणी काय बोलतात? अनोय थांब 1 मिनिट. मी तुला विचारलं तू काय, तुला कसं वाटतंय? डायरेक्ट गाणी तीच बोलायला सुरुवात केलीस तुम्ही. चालेल थांब. बाहेर काय करताना ते बघूया आपण. बघा या साईडला भाकऱ्या भुताचा कार्यक्रम चाललाय. अय काय करतस? पीठ मळतस. आणि काकी आपली काकी इथं बघ, कांदा सोल्याचा कार्यक्रम चाललाय. आणि आपली मेघाची बायको आहे. काय चाललंय? काय सकला चाललाय? कुठं आहे सकला? कुठं आहे? आपल्या गावात सकला एकदम फुल फेमसच केला एकदम तुम्ही. म्हणजे पहिला कसा म्हणजे पहिला शिंगाला फेमस केलेला, आता एकदम सकलाच फेमस केलाय 7 पर्यंत. आपले किती टाइम लागेल बनायला? अजून 1 तास जाईल नाही?
आणि या साईडला पण मला वाटते भाकऱ्या बसतान, तर त्यांना पण दाखवत जंबा. तू नाव नाही सांगलास? नाव सांग. फोटो काढते, नाव सांग पहिला. नाव सांग. नाव काय तुझं? नाव सांग. अरे बाईला नाव सांग. त्याला नावच नाहीये तर सांगेल का? बिना नावाचा माणूस आहे ह्यो. त्या साईडला पण भाकऱ्या बसतान आणि या साईडला पण भाकऱ्या बसतान. काकी इकडे बघ, करण चाय आहे. पावडर लावून नको. रोजू इकडे बघ. तुम्हाला गोल भाकरे चौकोनी कोणला येते का बसताना? चिरंजीवला येईल, आता चिरंजीवची बायको येईल नाही. चौकोनी भाकरी करायची आहे. जयंदर चला, आता सर्व कार्यक्रम दाखवून झालेला आहे. आता आपण आलोय राजेदाच्या घरी आणि हे बघा कासव आहेत. कधी आणलो कासव? हा, मिळलं का विकत आणलं? बारक बारक भेटलं असते ना असं. खावलेट पावते. या साईडला आपला आदेश आहे आणि चिरंजीव बोल. मी काय बोलतोय, आता तुझा साखरपुडा किती वाजता निघेल? आता वाजले सकाळचं काहीतरी 10:30. आता वाजले 10:15. 6:15. आणि संध्याकाळचा साखरपुडा निघेल 4:30ला. 4:30 वाजता टायमिंग वरती निघेल काय? पण गॅरंटी आहे तुला? आपल्याला गॅरंटी, बाई माणसांची गॅरंटीच नसते. आणि पोचल किती वाजता? ही पण गॅरंटी नाही रे. तर नाचणार जास्त, गॅरंटी नाही. 4:30 वाजता निघेल. पोचणार किती याची गॅरंटी नाही. टाइम काय दिलाय तुमचा साखरपुड्याचा? अठराने टायमिंग दिला 7 ते 8च्या मध्ये. पोचल बरोबर. 4:30चा टाइम काढला. पोचलं तर नशीब. तसं कसे त्याच्यावर आहेत ना. तसं तर हुशारच रे. पण आपण लेट काय केलास लग्नाला तुम्ही आपल्या साखरपुड्याला? सेटल व्हायचं होतं ना. हा, ते पण बरोबर आहे. झाली का इंजिनिअरिंग झाली का कम्प्लीट? इंजिनिअरिंग कम्प्लीट होऊन 4 वर्ष जॉब पण केला. इथं पण होतच नाही तू? करंजाला पण होतो. कारण काय काम केलं? बरं का दा बाबाला पण करंजाला इंजिनियर होतो. इंजिनियर होतास का? हा, करंजाला इंजिनियर होतो. मस्त. पण साईट इंजिनियर मजा आली ना ते? फुल मजा. कोरियन कंपनी DOST, कोरियन स्टाफ, इंडियन स्टाफ. पार्ट्या कशा जात होते? पार्टी तर फुल मजा यायची. तुम्ही तर कधीच आम्हाला तर ते कायम बोलवतच असत आम्हाला. मी किती 1 वर्ष काढला तिथं. 1 वर्ष नंतर संपली आमची ना. त्यांना बोलवलंच का नाही कोणाला पण? त्याला मीटर पार्कला केलता पण त्या दिवशी, पण त्याला तेवढा हेच नाही समजलं. कारण सर्व माणसं भारी. फक्त अनिकेतच्या लग्नाला कोरियन आली ना. कोरियनला 3 आलते ते. आणि त्यांनी मिस्टर यंग, मिस्टर 4 जण आलेले येऊन देऊन गेले. हो, अरे त्याची मजा किती झाली. फुल एन्जॉय केली. डायरेक्ट कारण वाटते 10,000 रुपये त्याला आयर दिला असतो लग्नाला. चिरंजीव थोडा बिझी आहे, नंतर त्याशी बोलू आपण. आदेश काय तुझं कधी करतात? कर लवकर ना, साडी ओटा पिकायला लागेल. या साईडला प्रकाश दादा आहे. काय प्रकाश दा? सकाळच मावरातवरून मोकला झालो एकदम. कोण सकाळचे 7 वाजता तोरून घेतलं तुम्ही? एका मावरा डोराचा टाइम आहे काय? अच्छा, असं आहे का? म्हणून चालेल. आला राजेश बॉय आला बघा, हँडसम. वय किती झालं असेल? 47 असेल नाही? 47. बॉडी बघा बाईची. 47 वय आहे आणि बॉडी बघा. ए दंडा कसा हे बघा. लग्नाला कोण पोर असेल तर बघा भावाला. नवऱ्याचा मित्र बसला. काय खाता कारण? कारण दुसरं काही खावालाच नाही. चिरंजीव किती वाजता करता साखरपुडा? 4:30. मग आता आवर लवकर का बोलवलंस म्हणा? 4 वाजले. अर्धा तास करू काय मी? काय तुझ्या भावाचा साखरपुडा आहे, तुला कसं वाटतं? जाम खुश आस र. पण खरोखर का मस्ती?
नाही भावाच्या जवळशी काय बोल का घरात ना ड्रेसिंग काय तुझी आजची शेरवानी सफेद साडी ही बघा नवऱ्याची मेकअप करताव ठीक आहे पण याची काय करताव तू तो काला आहे ना पक्काच म्हणून त्याला उजलवायचा आहे आज, चमकवायचा आहे. याचा साखरपुरा नाही ना आज बडे याचा त्याचा साखरपुडा करायचा आहे याच झाल्यावर. गोरा गेला डायरेक्ट त्याला काय करतो ते जाईल नाही करा एक नाही गोरा दिसतस म्हणजे आता नवरीला नटवताना त्या माहिती होता पण पहिल्यांदा नवऱ्याला नटवताना ते मी बघतोय. नटवतात नवऱ्याला पण नटवतात. सामान कधी आणलंय बोन बघ कॉस्मेटिक बघ बायको लावरी मेकअपला सामान नसेल लागला तुला आणलाय बायकोने अशी भीतीची कपलार निघाला एवढा मेकअप केला. हे बघा चिरंजीवने कॅश घेतलेली आहे करवल्यांसाठी. विक्रम कधी देईल तुला काय वाटतंय 5,000 दे आणि मागतील काय आले ठरलेला आकडा आहे 5,000. तुझी काय इच्छा आहे तू कधी देशील माझी हा 1000 मिळत नशीब तुला नाही त्यांना द्यावचा आणि तुम्हाला कधी आहे तुमचा आकडा काय नाही तुमचा आकडा कधी आहे आता इकलाच गेलेला आहे. यांची सोय केलीस का नाही तुझी काय चिरंजीव यांची सोय काय केलीस काय सांग पण काय सोय आहे ते बोलतील ते असं नको बोलू. घेतली कशाला कॅश ती कॅश नाही तू काय बोललास सही नवरी हाड आहे का तो लॉकच लागे नाही मला ते अर्धा तास गेला असं लॉक लावताना. लागली एकदाची एक लागली झाला साखरपुरा झाला. हॅलो असं झालं सोन्याच्या चैनी आल्या वस्तूचे गेल्या. अरे बाबा तांबा शिव पुरा इकडे रेडी होत आहे आणि करण चहा पित आहे. करण चहाच आहे नाही तो दुसरा वीज बनणार वाटला दुसरा आहे काय आतेच दादा कामावरशी आलाय सुट्टी काढून त्याला नाही असं नको बोलो. तुझं कोण लागतंय चिरंजीव कोण लागतंय समोर राहते ना म्हणजे नाता काय नक्की पण मित्राचा मग साखरपुडा आहे त्याचा मित्र आहे साखरपुडा आहे कसं वाटतं तुला फुल एकदम हौशीत नाशील का नाही पण आज नाशील कधी नसेल आता जातात नसेल मग येता ना तर गाड्या पलटी आणि भूषण कोणाला आहे भूषण बाय भूषण ये किशन पैशाला पोलन त्याने हे करवल्यानं दिलं आणि ते कोणला करवल्या ना हे करवलं आपलं सर्व सोयी नको मित्रांची कर आता मस्त वाटत कूल. करवल्याची तयारी चालू आहे. तुझं नाव काय नक्की नाव सांग. हा मंगेशी काय बोललास माझं नाव मानस रायूच नाही तुम्ही. बघा आता नवरा रेडी झालेला आहे. नवऱ्याची ड्रेसिंग दाखवते तुम्हाला. भारी दिसतोस थँक्यू तरी. आता नवऱ्याची तयारी वगैरे झाली. आता फोटोशूट साठी आपण एका गेट मध्ये आलोय आणि नवऱ्याचा फोटोशूट चाललाय. भूषण फोटोग्राफर आणि इथं बघ बस. फोटोशूट झाल्यावरती थोड्याच वेळात मला वाटते कार्यक्रम सुरू होईल. काय बोलतोस होईल लगेच आता अजून अर्धा तास जाईल. अजून 1 तास जाईल बायकांना बाबा बायकांची जाम
तयारी बाबा बेकार. तुझं लग्न झालं, तुला म्हणजे एकदम एक्सपिरियन्स आहे. मग बायकोला 2:30 वाजताच पाठवले असेल मला वाटते मेकअपला. तुम्ही लेट पाठवलेस? लय आमचा आरामात होतं. आरामात आहे का? काही निघणार नाही लवकर कणाला. पण अजून टायमिंग करतोस तू. 2:30 वाजता पाठवायची. आता कोणचा साखरपुडा असेल नाही ते 4:30चा साखरपुडा असेल नाही तर त्यांना 12 वाजता तयारीला लावायचा. मग ते तर बरोबरच आहे. 4:30चा टायमिंग दिलेला आहे लोकांना, म्हणजे बरोबर येतील ते 7-7:30 वाजतील. आणि आपलं काय काय बाबा पावडर लावली की लगेच जावा. त्याचा चाललाय फोटोशूट. त्याला फोटोशूट करू दे पहिला. कर कर कर. अजीची रिएक्शन बघा. काय बोलतोस तू? कधी काय करशील तयारी करते आता? आपल्याची झाली, आपण थोडं झाला आपण तयारी. चला तर मी पण रेडी होल जाते, नंतर जाईन. लवकरही तयारी करू. हे कोण मित्र आला ना काय त्याचा? कुठला मित्र आलं? ए मित्र कुठला आलं? हा नाला तो परा. हा आणि हा दादर कॉलेजचा बँड्राचा कॉलेजचा इंजिनिअरिंग ग्रुप आहे काय? ग्रुप खतरनाक ग्रुप आमचा. खतरनाक. काय एखादी तुमची आठवण सांगा. नाही व्हिडिओ दाखवायचा आठवणी नको. आठवणी अजिबात नंतर एक व्हिडिओ घेते मग. एकही नको. ती आठवणी डिस्प्ले लावून हे करूया. आठवणी जर काढले ना संपला विषय संपला. इव्हेंट पण धावणार एवढे खतरनाक. काय बाबा मग घेतलीच पाहिजे एक व्हिडिओ. चला नवरा रेडी. सर्व नक्की हल्दीला. नक्की हल्दीला अजून तारीख निघाली नाही. निघल. या आहे बाबा. बघा सर्व फॅमिली रेडी आहे. नवऱ्याची आई, नवऱ्याचे बाबा आणि नवऱ्याचा दादा कुठं आहे? नवऱ्याचा दादा आणि छोट्या मुलाचं नाव काय सांग? आणि वहिनी तुम्ही पण या. वहिनी कुठे गेली? वहिनी सगळी तयारीच करते. या साईडला वहिनी, या साईडला तुम्ही फॅमिली सोबत. पाय पडते का भाई? पड. हे बघा या साईडला आपले चिरंजीवचे आत्या ना. कुठून तुम्ही? उरणवरून. तुमचं नाव सांगा. वनिदान तुमचा का? आज कसं वाटतं तुमच्या? आज भाचात लागेल ना. आनंदाचा दिवस आहे तर खूप मजा करणार की नाही? बघू तुम्ही नाचा तुम्ही. आता मी तुमची व्हिडिओ काढणार आहे. चालेल धन्यवाद. हे बघा या साईडला आपली भाची आहे. भाचीचं नाव विसरलो मी. काय जोरात बोल. आशिया. हे बघा या साईडला थाली भरलेला आहे नवरीसाठी आणि चॉकलेट बाकी सर्व किटकॅट बिटकॅट भरलेलं त्याच्यामध्ये आणि आपली अंगठीसाठी बनवलेलं आहे. कोण नवरा देत आहे नाही? तू का देतस? लाव आता दुसरी बघ. ही नको, दुसरी बघ. अजय दा बस झाली काय? दादा तू काय म्हणते? देस हलके आहे काय? अरे मेकअप फुकट जाईल आता. दोन मित्रांन ते विचारत होतं साखरपुडा बोलतो किती वाजता बोलतो पोहोचल. त्यांना सांगितलं काय जवळपास 2-3 तासांत पोहोचला आरामात. तर तुमचा राऊंड होऊ शकतो. एक बोलो हाय गाईज. साखरपुडा गेलाय पुढं आणि नवरा आपला घरात आहे अजून. त्याच्यासोबत आता मी जाईल.
सोन्याची चैन कोलब्या बिलब्या बनवल्या. लग्न ठरलंय म्हणून कोलबी बनवलीस काय? कधी तुझा कधी आहे साखरपुरा? वर्षल नाही का नाही? बायकोला कोलबी आवडते म्हणून. मित्रांना काय आवडते त्याचं काय तुम्ही काही कधी हेच नाही केला. सगळी सोय सोपली काढणार आहे. काय बोललं? पोरांची सगळी सोय आहे सोपली काढणार आहे. याच्या आत्ताची चिरंजीवची. हा म्हणजे मग नंतर प्रॉब्लेम नको नाही. असं आहे. मस्त डील आहे बा. डील मस्त आहे. आता काही कमी पैसे कमाव सस्तेन भागव म्हणजे चिरंजीव देईल 200 रुपये याच्याला. एक कोलबी दिली तरी बस आहे. चिरंजीव आता ही सगळी माणसं जमात झाली. ती जातीन कशी काय? चालत जातीन? गाडी आहे ना, 2 गाड्या. जय हनुमान ट्रॅव्हल्स. जय हनुमान ट्रॅव्हल्स विनायक. बाय भाऊचा पोऱ्या विनायक. भाऊचा मुलगा विनायक. एकच आहे का बस? कुठले काय कोणते? आणि जातीन का माणसं एकूण कधी? नाही असं बोलता पोचतो आपण. चालत पण पोचू. बोलता पण पोचतो, चालत पण पोचतो. हे मी काय बोलते? थांब 1 मिनिट. याची डील झाली का आता तुझा साखरपुरा आहे ना, यो सांगणार आहे सगळ्यांना म्हणजे सोय करणार आहे. आणि याचा साखरपुरा असेल तर तुला सोय करायला लागेल. आहे काय? मंजूर आहे? डन 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 डन. आता एक गाडी गेली. तुम्हाला टेम्पो येते न्यावाला. दाशिव नाही टेम्पोन नाही, टेम्पोनच जावं लागेल तुम्हाला. माणसा बघितलं जमा झाले नाही तर. तर आता आपण आलोय हॉल जवळ. साखरपुडा पोहोचलाय. आता जेवणाला काय केलंय काकी? काय काकी कशी आहेस? कशी आहेस तू? मस्त आहे ना. काय बनवलंय का आज? मटण बनवलाय आणि सकाळचा कालवण, डाळ भात. आज किती किलोचं मटण बनवलंय इथं? 100 किलो. आणि सकला 40 किलो. सकलाच का बनवतात पण? सकला बरा पडतंय. अच्छा दाखव मटण दाखव. हा आता मटण दाखव. मटण 100 किलो मटण. आणि या साईडला काय? मटणच आहे. सकला हे आपल्या करंजातल्या सर्व आहेत काकू लोक. कुठं आहे? अजयच्या मम्मी नाही तुम्ही? फेसिंग वर्षी वाटते जरा अजयचे. सकला बस होय. काय का डोप वरती नेलाय ना अजून? हा नेहमीचा हॉल आहे आपला. आणि इथं सिटिंग अरेंजमेंट बघू शकता. आपला आतिश दादा आहे. मग आपल्याला सांगितलं आतिश दादा किती वाजता पोहोचणार होता? 7:16 झालं. 7:14 मिनिटं बाकी आहे. 14 मिनिटांनी पोहोचल. अजून काय बोलायचं आहे? लवकर पोहोचू दे एकदाचा.
नाचून नाचून दमली बिचारी. या साईडला शिजलाय, जेवून घ्या. त्याला आता ठणठण वाटत असेल, मगच पाय दुखला असतील बिचाऱ्याचा. सगळा डिलीट ग्रुप आहे आणि डिलीट ग्रुपचा अध्यक्ष नाही तो, मग मेंबर आहे. मग अध्यक्ष कोण आहे? कोण नाही. हे डावा 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 पहिला. सुनीलचा प्रश्न आहे, तो आता आला सुद्धा साखरपुडा ठरलाय. कसं वाटतं सुनीलने विचारायला सांगलं मला. चांगलं वाटतं. ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो अथर्वणां कीर्तनासवे कंशस्ति समाशनास्त्राय विशालि विशालि आयन्ते विद्यालयक्षेकारकाः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती. हे राम काय करते? बस बाय बाय आता. आता आपण चौघजण मिठी मारू एकमेकाला. ये काय सुपारी फोडते ना का? विक्रम धर मिठी मार. सुपारी फोडायचं की नाही? झंडा बिंडा प्रकाशित दिलाय. आवाज दे आवाज. सुपाऱ्या फोडायच्या की नाही? पोराला सांगायची काय? विक्रम पोराची काय? पोराची फोडा मग आता लवकर.
एक धुमकेच पोर और शाला सुटली. ही नवऱ्याची इथून ओटी भरतात ना आता प्रदीप. थोड्याच वेळात त्यांचा डान्स सुरू होईल. हे बघा सर्व उठले आता करवल्या नवऱ्याच्या त्या. गाणं कसला आहे तर काय माहिती नाही, लागल्यावरतीच समजेल आपल्याला. चिरंजीव एकदाचा पाटावर बसलाय. चिरंजीव काय कसं वाटतंय? मस्त. डान्स कसा वाटला? डान्स कसा वाटला? हात काय हात असा भारी. नवरीचा डान्स नाही काय? नवरीचा पण डान्स पाहिजे होता. शाला सुटली, शाला सुटली. एक मिनिट थांब, एक मिनिट थांब. नवरीची अंगठी आता नवऱ्याच्या घालते. साखरपुडा झालेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन बोथ ऑफ यू. थँक्यू थँक्यू. नवरीचा भाऊ अंकुश आलेला आहे. अंकुश पिशवीमध्ये काय घेऊन आलास अंकुश? नवऱ्यासाठी गिफ्ट. आणि गिफ्ट दिला आपल्या चिरंजीव भावाने आपल्या वहिनीला. वहिनी फोडून दाखवा काय गिफ्ट. यांची आता मागणी होती ती पुरी झाली. नाही नाही ते चॉकलेट तुम्ही घेऊन जा कारण माझी दार किरली. नाही नाही असं कसं तुमचं ऐकलं नाही भावासनी. आताच पर मग डबल पाया परून नाही द्यायचा तो. आता आपण आलोय बारक्या भावाच्या जवळ. तुला फॅन क्लबचा तू मेन माणूस आहेस ना, तर कसं वाटतं? साईडला बैल लावलास आणि बहिणीचा तुझे साखरपुडा पण मस्त झाला. तुला कसं वाटतं? खूप छान वाटतं. खूप छान वाटतं. आणि काय रात्री काय एन्जॉयमेंट वगैरे करणार की नाही? सगळं करू. सगळं करू. मित्र कुठे आहेत? मित्र नाही आलं तुझे? इथे गेलं शर्ती ना. शर्ती नाही गेलं त्यांना आज खास करून बोलवायला पाहिजे होतास तू. ते गेलं तर आता काय त्यांचे हाऊस आहे. अरे पण तुझा हा ते तर आहे पण त्याच्या बहिणीचं आहे ना, थांबायला पाहिजे. कुठे आज कुठे शर्यत आहे? तल्लोच MIDC पिस्सा. आम्ही त्याच्या बैलगाड्याचे व्हिडिओ दाखवू शकत नाही कारण डायरेक्ट यूट्यूब त्याच्यावरती पण स्ट्राईक मारते. सगळे कर्षे आपल्याला असं टिपून टिपून व्हिडिओ करायला लागतात. काय राजदीप तुझं काय म्हणणं? मी तर बाबा घाबरते. राजदीप मी काय बोलतोय, आज मी स्वतः कन्फ्युज झालोय. नवरा यो आहे का नक्की चिरंजीव आहे? काय तुम्ही कन्फ्युज नाही झाला?
आणि ते काय बोलली माहितीये का मगाशी मामाने बोल मामाची बोलते सुपारी लवकर बोलते फुटली. आता आपल्या समोर आहेत नवरीचे बाबा. काका कसं वाटते आज तुमच्या पोरीचा साखरपुडा झाला? आनंद वाटते. आणि 2-4 महिने राहील ते तर आहेच. आता काय ती आपल्याला देवाने तसं बनवलंय तर आता ते आपण काय बोलू शकत नाही ना. आनंद पण वाटते. घाबरू नका, आपल्या नात्यामध्येच चालली. आता चिरंजीवचा डिलेट ग्रुप आलाय. कसं वाटतंय मित्राचा साखरपुडा झाला इथं? सोय केली का नाही तुमची? आता राजाचे 3 पोरी. त्याचं बघा फिटनेस बघा आणि 3 पोरी बघा. मला वाटते 23 वर्षाची असशील नाही तू? सांगते हो तुझ्या अजून फिटनेस बघा. हो 3 पोरी आहे त्याला तरी त्याची फिटनेस बघा. कारलं बुटू मी संतूर संतूर पप्पा बोलते खिचडी करती. नाही मला एकदम खूप छान वाटतं का एकदा विचारायचा झाला सेटल झाला आणि 3-4 वर्ष माझ्यासोबत कामाला पण होता. त्याला धन्यवाद. बिझी आहेत ते जाम बिझी आहेत. हे तुम्ही नवरीचं कोण? येऊ दे. मी आणि राजदीप जेवायला जायचं का आता? चल डबा के जाऊ. चल पहिलं दोघं जण फोटो काढून हो. साखरपुडा झाला आणि आता सगळे लोक जेवायला आली आणि या साईडला काउंटर आहे. काय काय बघूया आपण आता. आहेत आपले काका आहेत आणि आपल्याला आता डिश दिली. आणि जेवणामध्ये काय काय? मटन आहे, सकला आहे, राईस आहे, भाकरी दे. भाकरी मग भाकरीत तर मेन आहे. राईस आणि त्या साईडला मटन आहे. बाबा राईस तवरा नको. एक भाकरी दे पाहिजे तर. आणि या साईडला मटन आहे. मटन किती पीस द्यावं सांगलं दादा? हे व्हिडिओ बंद कर. मला जास्त देणार आहे. 2 वाट्या घेतल्यास तुम्ही? 2 वाट्या का आणल्यास पण राजदीप? बाबा राजदीपनी शेवटी 2 वाट्या घेतल्याच रे. काय बरोबर नाही दिसत भाई. राजदीप हे बरोबर नाही. राजदीप बरोबर नाहीये. हे असं वागतो ऑफ कॅमेरा राजदीप. मी जेवण घेतलाय ते तू नको दाखव. हे बघा 2 वाट्या घेतल्या बाईनी. आणि आपल्या समोर आपले सबस्क्रायबर भेटलेत. हाय जेव्हा मस्तपैकी. हाय तुमचं नाव काय दोघांचा? व्हिडिओ बघतो नाही का नाही माझ्या? राजदीपच्या बघतो तसं माझ्या पण बघतो नाही. राजदीप टीव्हीवर फक्त अख्ख्या गाववाल्यांनी जेवढा युट्यूबर आहे त्यांचे व्हिडिओ लावलेले असतात. बरोबर आहे. चला आता जेवणाचा मस्तपैकी आनंद घेऊया. हो काय जेवण कसं आहे? मस्त आहे. मस्त खाल्याशिवाय समजतच नाही छान आहे का कसं आहे. जेवत्यानंतर तुम्हाला दाखवते काय. तुला काय दाखवू? काय कोणला बघतं सौरा डोकून आपला गडी आहे तिथे. कोण? आमचा जेवण वगैरे झालेला आहे आणि थोड्याच वेळात साखरपुडा निघेल ना आता. हे बघा
तर आय होप गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडलीच असेल. तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपण फक्त असले घरातलेच कार्यक्रम असले कायच ब्लॉग बनवतो, बाकी असे नाही बनवत. बाकी पर्सनल लाईफवरती ब्लॉग असतात आपले. तर मेक शुअर जास्ती करून शेअर करा आणि बघूया नेक्स्ट ब्लॉग कसा होतोय आपला. नेक्स्ट ब्लॉगला सपोर्ट दाखवा कुठल्या तरी.